नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही जातो वेंगुर्ल्याला. त्याचं थोडं काम आहे, तर तो बोलला की आपण एकत्र जाऊन येऊया. आणि बरेच दिवस मला पण वेंगुर्ल्याला एक प्रसिद्ध देवस्थान आहे डोंगोबा म्हणून, तर तिथे मला जायचं होतं. कारण त्याचे सध्या रील्स वगैरे पण भरपूर व्हायरल होत आहेत आणि असं म्हणजे एकदम जंगलात आणि मस्त असं ठिकाण आहे. तुम्ही जर कांतारा मूवी बघितला असेल तर त्या टाईप थोडंफार आहे ते. डोंगोबाची राई असं पण म्हणतात आणि ते खंडोबा देवाशी संबंधित आहे. तर आज आम्ही तिथे जाणार आहोत. त्याला म्हटलं आपण वेंगुर्ल्याला जाणारच आहोत, तर तिथे पण आपण जाऊन येऊया. निवतीच्या जवळपास आहे ते, आणि तिथे जाताना मस्त असा ट्रेक पण आहे थोडा, आणि संपूर्ण जंगलातलं मस्त वातावरण असणार आहे. मी आता जाणार आहोत टू व्हीलर घेऊन, आणि दोघेच असल्यामुळे म्हटलं टू व्हीलर घेऊन मस्त फिरत फिरत जायचं आहे. तर आता मी निघणार आहोत थोड्या वेळात. आणि इथे आपले सबस्क्रायबर आलेले आहेत. भाई आपला चॅनल मराठी आहे. तर ही आपण मित्राची बाईक घेतलेली आहे. मित्राला घेणार त्याच्या घरून, आणि आम्ही मग पुढे जाणार आहोत. आता आपण आलोय पावशीमध्ये, आणि इथे आपल्याला अजून एक मित्र जॉईन करतोय. तिथून आपण त्याला घेऊन आता पुढे जाणार आहोत. आणि आता मी जस्ट चेक केलं तर इथून 33 किलोमीटर आहे. तो आला का मी लगेच निघणार आहोत. तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय काय आहे ते. हा भाऊवाला तेच आगमन झालेलं आहे. आपलेच लोक केलंय, मी माझ्या ह्याच्यात केलंय मगाशी. गाव मस्त आहे की कौलारू घरे, मस्त आहे की टकलू काका. आमची काय बाईक मस्त आहे की शाळेत नाही तर बघा बाईक पुढे लय मोठा होता ॲटिट्यूडच असतो दाखवतो. आपण किल्ले निवती वरचेवाडीच्या बस स्टॉपवर आलोय, आणि इथून पुढे जायचा रस्ता आम्हाला माहित नाही. आता विचारून जावं लागेल. दोघं मित्र विचारायला गेलेत. बघूया आता रस्ता कुठून आहे तो. घराकडून ना खाली जावं घरा ते विचार तिकडे लक्ष गेलो, इकडे डाव्या साईड जावा आणि विचार ठीक आहे. तर आता आपण इथं आलोय, आणि इथे बोर्ड दिसतोय आपल्याला डोंगोबा देवस्थानकडे जाण्याचं म्हणतात. तर इथून आपल्याला खाली उतरून जायचंय. गाडी बघूया कुठपर्यंत जाते. तिथे आपण गाडी लावायची आणि बाकी मग चालत जायचंय. तिकडे गाडी हे लागेल. अयो चला रायडा ओके. इथून आपला ट्रेक सुरू झालेला आहे, आणि इथे लोक पण खूप छान आहेत. ओके, खाली जाताना आपल्याला थोडा छोटा एक काय वाळ गावतो रे, ओहळ भेटणार आहे. आणलं तू पाणी मटेरियल घेऊन एकदम मस्त वातावरण आहे, थंडगार. आणि इकडे पोपळीची झाडं आहेत, आंब्याची बागा आहेत. हे साहेब आता आपलं प्रमोशन करून आलेत कंपनीचा. इथे एकदा विहीर पण आहे. हे पाणी बघ किती आहे विहिरी, पाणी भरपूर आहे. पण खारा पाणी असेल या समुद्रापासून जवळच आहे ना. समोर बघ. हा कच्ची कली दिल तेव्हा काका येईल कोणतरी, काकांका विचार. नैसर्गिक
देवस्थान आहे ना किती आहे सरळ? हा हा हा. एवढी मारत जा अशी काय. हे पण इकडचं एक माहिती आहे का, म्हणजे इकडनं ना तू एक पान पण घेऊन जाऊ शकत नाही असं लोक म्हणतात. पाहायला काय करणे नको बांधबीर पान बिन काय काढू नका. कंपनीचं प्रमोशन पण करू शकत नाही. अशा प्रकारे आमचे व्लॉगर धडपडलेले आहेत. सुरुवातच इथून झालेली आहे. काय बोलणार. कसला मस्त हा एक कोकणातील निसर्ग. असे आमच्या सगळ्या व्लॉग मध्ये तुमका वाळत दिसतले. मागच्या आपण व्लॉग मध्ये पण तुमका वाळ दाखवलं. आता पण वाळ काय करणार मग. कच्ची कली दिल का मासूम चेहरा बस झालं. खिशात विचारून शुभमगड आज तयार झालेले आहेत. किरण चव्हाण यांनी आज वेळ काढलेला आहे. मस्त की सॅन्टा क्लॉजचा टी शर्ट घालून किरण चव्हाण इथे आलेले आहेत. एक जिंगल बेल कविता तर शुभमगड अचानक कसे तयार झालात? अचानक म्हणजे आज आमच्या वहिनीने परमिशन दिली काय? जा टॉमी आज तू फ्री आहे. तुम्ही आम्हाला रील टाकून आम्हाला आमच्या डोक्यात असं बसवलात की जायलाच पाहिजे. त्याच्यामुळे आज आम्ही इकडेच जाऊन आमच्या आयुष्याचा काहीतरी भला होता. त्याच्यामुळे आलोय खूप आशा घेऊन. गंगेत जाणं आमका जमत नाही. वाळ्यात डुबकी मारून आमची पापा धुतले. चला रस्तो शोधा. किरण आपल्या रील मुळेच व्हायरल झाला ना. होय लोकांकडे आमका उघडलं नसतं. हिला रे साफसफाई दिसत. हे बघा चल इकडे एकटा ते काहीतरी काय नाही पुढे रस्ता संपतात. देवाला जाताना तुला पाणी पाय धुयचे हो पाय धुतले चांगलं आहे ना. कमान बघ, नॅचरल कमान. इलव रे. वरती आपण जिथे गाडी लावली तिथून हे लोकेशन 5-10 मिनिटावरच आहे. फक्त थोडा असा दगड वगैरेचा रस्ता आहे आणि खाली एक ओढा आहे. त्याच्यातून आपण इथे पुढे आल्यावर झाडी झुडपांमध्ये हे देवस्थान आहे. तर आता आपण इथे पोहोचलो आहे. आणि इथे या ज्या सगळ्या घंटा दिसत आहेत त्या नवस पूर्ण झाल्यावर दिलेल्या आहेत. गावकऱ्यांनी इकडे असं कौल घेतलेलं होतं की मंदिर बांधण्यासाठी, पण देवान सगळ्यांनी की ते का असा पूर्ण खुल्या छताच्या खाली राहायचा, त्याच्यामुळे मंदिरासाठी नाही म्हणून सांगणार.
आणि इकडे या जंगलाचं रक्षण करूचं काम हे देव करता. ग्रामस्थांची भरपूर श्रद्धा आहे या देवावरती आणि ते त्यांच्या काय मनातील इच्छा असतील त्या ते मागतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यावर ते देवासाठी घंटा अर्पण करतात. लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही इथून या म्हणजे जंगलात या वनराईतून एकही त्यांचं झाडाचं पान सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ही वनराई अजून ते टिकून राहिलेली आहे. आता आपलं खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आता मी थोड्या वेळात निघणार आहोत. इकडची लोक पण भरपूर भारी आहेत, म्हणजे पूर्ण पाणी वगैरे विचारतात, रस्ता नीट सांगतात, बोलायला तर एकदम गोड आहे. आता मी निघालोय परत रिटर्न जाण्यासाठी. इथून आमचं थोडं पुढे काम आहे, तिथे काम करणार आणि मग घरी. तर भेटूया आता आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.